बोलो. तू कुठे आहेस? घरीच आहेस ना? म्हणजे काय, मी कुठे जाणार आता? नाही तसं नाही, मी झोपली नाही आहेस ना ते कन्फर्म केलं. नाही नाही, मी असंच वाचत बसले. का? मला तुला भेटायचंय. आत्ता? काही प्रॉब्लेम असेल तर राहू दे, इट्स ओके. अरे तसं नाही, मला काय प्रॉब्लेम असणार आहे? फक्त मला एक्सपेक्टेड नाहीये ना हे काही, म्हणून विचारलं मी. ठीक आहे, मी येतो आता लगेच. ओके, ये. अरे तुम्ही तू कसा नाही आलास? काही विसरलं का? तुम्ही आहात हेच विसरलो होतो. हो रे हो. हे काही नाही, सहज आलो होतो. ईशा आहे ना? ती कुठे जाणार आहे? काही नाही, मी कॅज्युअली तब्येत बरी आहे ना विचारायला आलो होतो. अच्छा अच्छा. येऊ ना? हो ये ना. सॉरी, ये. इशू, ए इशू, ओ मला मी पाणी आणते. हा पाणी. कुठल्या एवढ्या गहन विषयावर चर्चा चालू होती? म्हणजे आतल्या दे. जेवून आलायस का रे? हो हो. मग सरबत करते. नाही नको, मला काही नकोय. नक्की? हो. नाही नाही, कारण मी बाहेर चालली आहे म्हणून म्हटलं मी. कुठे? अगं आत्ताच जेवण झालंय ना, जरा शतपावली करून येते. हा, रुटीन आहे माझं हे. तुम्ही बसा बोलत. हा, आले मी. बस. आणि इथे येऊन बस ना, तिथे का उभा आहेस? नाही आय एम ओके, आय एम कम्फर्टेबल. तू आईला सांगितलं होतंस का मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय? नाही. किती समजूतदार आहेत ना तुझे आई बाबा. त्यांना जाणवलं की मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून त्या निघून गेल्या बाहेर. आता काही सिरियस बोलणार आहोत का आपण? तुला माझी भीती वाटते? नाही, तुझी नाही, पण आपल्यातल्या भांडणांची खूप भीती वाटते मला. पण काय होतं ना, मग त्याचा शेवट असाच असतो की आपल्यापैकी कुणीतरी एक असं म्हणतं आपण लग्नच नको करूया. मग कुणीतरी एक निघून जातं आणि मग डोक्यात सतत तेच घाणेरडे विचार चालू राहतात. चक्र संपत नाही. ईशा, तू आजारी पडल्यानंतर पहिला फोन मला का नाही केलास? डायरेक्ट डॉक्टरांना का फोन केलास? तू डॉक्टर असतास तर तुला केला असता. सॉरी, मी नाही केला. तू ट्रेकला होतास म्हणून. तुला माहित होतं मी येणार आहे. हो, पण तरी मी नाही केला कारण मला असं वाटलं की तुला उगाच असं वाटेल मी तुला इमोशनली ब्लॅकमेल करते. ईशा, हो. अरे आपल्यात सतत तुझ्या बाबामुळे वाद होत आहेत.
त्यात तुला माझ्या मनासारखं वागायला भाग पाडण्यासाठी म्हणून मी आजारी पडण्याचं नाटक करते असं तुला नको वाटायला. ईशा, मी ट्रेकला गेलो होतो ना, तेव्हा माझ्याही मनात हे असेच विचार येत होते. तुझ्या मोठ्या बाबांना कळलं असेल का? तू आणि त्यांनी मिळूनच माझ्या बाबाला तिथे सासवडला बोलवून घेतलं असेल का? आई शपथ, मला नव्हतं माहिती ओम ते येणार आहेत तिथे. जस्ट हॅपन. मोठ्या बाबांसारख्या माणसाला हे सगळं नाटक चाललंय हे कळलं नसेल का? हे माझ्या घरची माणसं अगदी उघडपणे तुझ्या घरच्यांसमोर फापलतायत, तरी त्यांना कळलं नाही असं कसं शक्य होईल? मला नाही माहिती. जर त्यांना कळलं असतं तर ते माझ्याशी बोलले असते. ज्या अर्थी त्यांनी काही सांगितलं नाहीये त्या अर्थी मला वाटत नाही त्यांना काही कळलंय. आणि अगदी जरी त्यांना कळलंही असेल, ज्या अर्थी त्यांनी हे आपल्याला सांगितलं नाहीये त्या अर्थी त्यामागे काहीतरी कारण असेल आणि ते योग्य वेळी आपल्याला कळावं असं वाटत असेल त्यांना. योग्य वेळ म्हणजे कोणती ईशा? आपण हे सगळं फार चुकीच्या दिशेने ड्राईव्ह केलं. मला या सगळ्यापेक्षा खरं तर आपल्यात जे काही चाललंय त्याची जास्त काळजी वाटते. पण आपल्यात जे काही चाललंय ते या नाटकामुळेच ना. या दोन गोष्टी आपण वेगळ्या कशा करू शकतो? गेले काही दिवस आपल्यात काय बोलणं चाललंय सांग ना ईशा. तू अशी का वागतेस, मी असा का वागतोय? कित्येकदा आपण संवाद अवॉइडच करतोय. खरंय. गेल्या काही दिवसात कितीतरी वेळेला मला असं वाटलं की आत्ता तुला फोन करून सांगावं, मला या क्षणी तू आत्ता माझ्या सोबत हवायस. मी नाही केला तुला फोन. आपण असे नव्हतो ना ईशा. आपण एकत्र घालवलेले सगळे चांगले क्षण मातीत घातले. पण विश्वासाने आपल्याला जे काही वाटायचं ते सांगायचं एकमेकांना. पण आता ना भीती वाटते तू सोडून जाण्याची. भीती वाटते आपलं नातं जर तुटलं तर पुन्हा तुझ्या घरचे तुला दुरावतील ह्याची. काही बोलायला लागलं की पहिल्यांदा मनात येतं बापरे, हा दुखावला तर जाणार नाही ना, हा चिडचिड तर करणार नाही ना. आणि मग मी ते टाळतेच. म्हणजे वादाचं बीज असलेलं संभाषण नकोच, मी गप्प राहते. आणि हे जे माझं असं गप्प राहणं आहे ना ते मला नाही आवडत. इट किल्स मी फ्रॉम इनसाइड. ईशा, आपल्या वागण्यात असा परकेपणा असेल तर काय उपयोग आहे ना त्याचा? मी सुद्धा ट्रेकवरनं आल्यानंतर तुला खूपदा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण स्वतःला थांबवलं. खरं तर मी खूप कारणं शोधली. मी नाकारू नाही शकत ते. पण टाळतोय एकमेकांना. आणि आपल्याला त्याची सवय लागली. हेच नकोय मला ईशा, हेच नकोय मला. मी सगळं सोडायला तयार आहे, सगळं विसरायला तयार आहे. झालं ते झालं. यू आर टू प्रेशियस फॉर मी. ईशा, मी काल रात्री आलो होतो बना घरी राहायला. तू झोपली होतीस. मी तुझ्या शेजारीच बसलो होतो रात्रभर. त्यात तू ना माझा शर्ट घट्ट धरून झोपली होतीस. मला खूप छान वाटलं ईशा.
गेली कित्येक वर्षांना मी हेच शोधत होतो. हाच विश्वास आणि हाच आपलेपणा. आपलं आपलं फक्त आपलं असं कोणीतरी. मी तुझ्या केसांवर नाही हात फिरवला तेव्हा वाटलं की कसं छोटस बाळ आहे. काय करून घेतलंय आपण स्वतःच. हेच तर मिस करत होतो ना आपल्यातले क्षण. खूप मुश्किलीने मिळालेत ग मला हे, आणि मला हे नाही गमवायचे खरंच. गेली कित्येक रात्री मी स्वतःला एक प्रश्न विचारत होतो की डू आय लव्ह हर. मला प्रत्येक वेळेला एकच उत्तर मिळायचं, येस आय लव्ह हर, आय लव्ह हर. मी ट्रेकला गेलो होतो ना तेव्हा सुद्धा मी एकच प्रश्न सतत स्वतःला विचारत होतो की तू ईशाशिवाय राहू शकतोस का. आणि मला एकच उत्तर मिळत होतं, नाही नाही, मी ईशाशिवाय नाही राहू शकत. आणि म्हणून मग मी ठरवलं, तुला हवं असेल ना तर मी माझ्या बाबाशी जुळवून घेईन आता. खरंच. खरंच मी माझ्या बाबाशी जुळवून घेईन आता. खरंच. ऐका, पण आता ह्याच्यावरती वाद नको घालायला. कारण मी ठरवलंय, मी आता तुला कुठल्याही बाबतीत फोर्स नाही करणार. आपलं रिलेशन ह्यावरती डिपेंडंट नाहीये. खूप हलकं वाटतंय आता मला. प्रेशरच सगळं निघून गेलं माझ्या अंगातलं. पुन्हा मला फोर्स करत होतीस ना सारखं, म्हणून मी कदाचित ना उगाच जरा अतिच निगेटिव्ह रिॲक्ट होत होतो ना. हो सॉरी. नाही सॉरी नको म्हणूस तू. सॉरी. मी उगाच चिडत होतो सगळ्यांवर कारण नसताना. मी आता नाही चिडणार. कोणावरच नाही. माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे, प्रत्येक जणच भूतकाळाचं ओझं वाहत असतो आपापल्या. प्रत्येकाला नाही बदलू शकत आपण. इट इज इम्पॉसिबल. म्हणजे तुला तुझ्या आई बाबांबरोबर जुळवून घ्यायचंय का नाही हा पूर्णपणे तुझा डिसिजन. आताही समजा तसं झालं तर मला बरंच वाटेल नक्की, पण आय वोंट फोर्स यू. कारण शेवटी ते मला वाटतंय आणि मी तुझ्या मनात शिरून नाही ना बदलू शकत गोष्टी. प्रत्येकाला नाही कन्व्हिन्स करू शकत आपण. मग माझ्या लक्षात आलं मी तुला फोर्स करते, पण तू मला सांगत होतास की तू तुझ्या मोठ्या बाबांना कन्व्हिन्स कर. मला कुठे जमलं ते करायला. काही झालं ना ओम, तरी मी पण नाही राहू शकत तुझ्याशी. मला खूप आवडतोस तू. मी नाही राहू शकत तुझ्याशी. आय लव्ह यू ईशा. आय लव्ह यू टू. तुझ्या क्षणालाही नको दुःखाची झालर, तुझ्या माझ्या
माझ्या घरट्याला प्रेमाचे छप्पर, ओठांनी पुसेन तुझ्या डोळ्यातले आसू. वेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू. वेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू. येना माझ्या पापणीच्या आत दोघे बसू. वेडे मन त्याला हवे तुझे हसू. हा आई बोल. झालं का ग? काय? अगं म्हणजे बोलून झालं का? हो बोलून झालं. कुठेस तू? हा नाही, शतपावली करत करत मी सासवडला पोचेन की काय असं वाटलं मला. सॉरी आई, तू ये, म्हणजे झालं आमचं बोलून. कुठे आहेस? इथे दाराबाहेर आहे. अगं ये ना मग, दारातच आहे ते. हो का? अरे बस बस ना. अजून बोलायचं राहिलं होतं का तुमचं काही? नाही नाही, हा झालंय तसं. काय बोलणं चाललं होतं? नाही काही विशेष नाही. हो चीनचं अर्थकारण. हं? नाही, जागतिक बँकांचा प्रश्न वगैरे. थँक्यू आम्हाला स्पेस दिल्याबद्दल. अरे स्पेस काय ओम, माझी एवढी लाडकी मुलगीच दिली आहे तुला मी. ते पण तुम्ही खूप समजून घेता, त्यामुळे खूप आधार वाटतो. आता काय बाबा, मिया बीबी राजी, मग काय विषयच संपतो ना. अरे म्हणून तर मी सगळी देणीघेणी उरकून घेतली, म्हणजे कुठला वाद नको आणि चर्चा तर त्याहून नको. हा आता त्यावरनं मला बोलणी ऐकून घ्यायला लागली. का बोलणी का खावी लागली? अरे ते जाऊ दे ना. शेवटी काय आहे ओम, आनंद महत्वाचा आहे रे, जो तुम्हाला दोघांना एकमेकांबरोबर मिळतोय. मला काय हवंय दुसरं सांग. काय रे गप्प का बसला तसे दोघं? मिळतोय ना एकमेकांबरोबर आनंद, का वेगळंच काय बोलत होता तुम्ही? आई आम्ही काही वेगळं नाही बोलत होत. नाही रे, आता आता आणखीन कुठले धक्के सहन करायची ताकद नाही हं माझ्यामध्ये. आणि तुम्ही नका काळजी करू, आम्ही आमचे प्रॉब्लेम्स हँडल करू. अरे हँडल करू शकतो म्हणजे एक दिवस सांगाल की आम्ही नाही लग्न करू शकत, मग तर मला जंगलात पळून जायची वेळ येईल. नाही नाही, तुम्हाला नाही जंगलात जावं लागणार, आणि जावं लागलंच ना तर आपण सगळे जाऊ जंगलात. चला मला उशीर झाला, येतो मी, निघतो. ए थांब ना जरा वेळ. अगं ईशा, घरचे वाट बघत असतील. हॅ, घरी कसले वाट बघताय, सगळे घोरत झोपले असतील आता. ए असं काय बोलतेस काहीतरी? नाही खरं आहे तिचं. खरं तर माझी वाट बघणारी इथेच आहे. अरे बाप रे, आता परत मला खाली जावं लागणार का? नाही रे, पण शतपावली करायची रोजची सवय नाहीये माझी. मी याला सोडून येते. ताप गेलेलं दिसतंय. हा काय बोललं का झालं एवढं? बाय. बाय. पोचल्यावर फोन करशील.